झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातही एलबीटीच्या मुद्द्यावरून व्यापारी चांगलेच आक्रमक झालेत। एलबीटीला विरोध दर्शवण्यासाठी व्यापारी बेमुदत बंदच्या मुद्द्यावर ठाम आहेत। एलबीटी विरोधात पुकारलेल्या बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळालाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। एलबीटीच्या विरोधात पुण्यातल्या व्यापाऱ्यांचा बंद सुरू आहे, मात्र यावेळी या बंदचा फारसा परिणाम जाणवत नाही। त्याचं कारण म्हणजे किराणा आणि भुसार मालाची जी दुकानं आहेत ती या ठिकाणी उघडी आहेत। पुण्यातल्या मंडईमधलं हे आपण दृश्य पाहतो। सगळी जी दुकानं आहेत तिथली ही सगळी व्यवस्थित सुरू आहेत। लोक त्या ठिकाणी येत आहेत, माल विकत घेत आहेत। त्यामुळे जो परिणाम मागच्या वेळी जाणवला होता, जी लोकांची मागच्या वेळी अडचण झाली होती, ती यावेळी कुठेतरी होताना दिसत नाहीये। आणि म्हणूनच एका अर्थाने या बंदच्या प्रतिसादाबद्दल कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अर्थात पुण्यातल्या अनेक व्यापारी पेठा आहेत, ज्यामध्ये लक्ष्मी रोड असू देत, सोन्याची दुकानं आहेत, कापड दुकानं आहेत, ही पूर्णपणे बंद आहेत। आंदोलनकर्त्यांची किंवा व्यापाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सुरू आहेत, मोर्चे निघतात, महाआरती होते, यज्ञ देखील आज सकाळी घालण्यात आला। मात्र हे सगळं होत असताना हे किराणा मालाचे व्यापारी जे आहेत ते या बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, तुम्ही या ठिकाणी या बंदमध्ये सहभागी झालेले नाही आहात, काय नेमकं कारण? काही नाही, सध्या किराणा दुकानं ही 2 दिवस उघडी ठेवावी हे सांगितल्यामुळे आता किराणा दुकानं उघडी ठेवलेली आहेत आणि उद्यापासून म्हणजे आज रात्रीपासून सगळे बेमुदत बंद करणार आहोत। ओके, म्हणजे जसे यांनी सांगितलं की किराणा मालाची दुकानं देखील बंद करण्याचा निर्णय या व्यापाऱ्यांनी घेतलाय। नागरिकांची जर अडचण वाढली तर सरकारवरती दबाव येतो आणि कुठेतरी यांच्या मागण्या मान्य होतील असं यांना वाटतंय। मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर पुणे शहरामध्ये आज या क्षणी देखील अनेक दुकानं किंवा अनेक व्यापारी असे आहेत की ज्यांनी आपली दुकानं अर्धवट अवस्थेत का होईना सुरू ठेवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।